नमस्कार। या बुलेटिनची सुरुवात आपण एका मोठ्या बातमीने करतो आहोत। ही बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या संदर्भातली। शरद पवार हे मार्कडवाडीमध्ये दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे मार्कडवाडीत पोहोचलेले आहेत। विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर मार्कडवाडीतील नागरिकांनी मतदानावर आक्षेप घेतलेला होता, त्यामुळे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करण्यात आली होती। दरम्यान 4000 लोकवस्तीचं माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी हे गाव ईव्हीएम विरोधात उभं ठाकलेलं आहे। ईव्हीएम विरोधात त्यांनी आंदोलन उभं केलेलं आहे। ईव्हीएमच्या विरोधात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या गावकऱ्यांपैकी तब्बल 89 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। याच गावात शरद पवार दाखल झालेले आहेत। मार्कडवाडीत शरद पवारांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आलेत। बॅनरवर ईव्हीएम हटाव देश बचाव असा उल्लेख करण्यात आलाय। जे आंदोलक आहेत त्या सगळ्यांशी शरद पवार बोलणार आहेत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे मार्कडवाडीमध्येच आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। चंद्रकांत, शरद पवार आणि जयंत पाटील मार्कडवाडीमध्ये पोहोचलेले आहेत का अजून पोहोचायचे आहेत, काय अधिक माहिती? अच्छा, हे थेट प्रक्षेपण। चंद्रकांत, एक सेकंद आपण ही दृश्य दाखवूया आपल्या प्रेक्षकांना। एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे, थेट आपण ही दृश्य बघतोय। मार्कडवाडीमधून व्यासपीठावर शरद पवार, जयंत पाटील सगळे बसलेले आहेत आणि आंदोलनकर्त्यांशी ते संवाद साधतील अशी माहिती मिळते। चंद्रकांत, काय अपडेट? आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याशी आपण बोलूया, पण ही थेट दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण मार्कडवाडीतून बघतो आहोत। शरद पवार मार्कडवाडीमध्ये दाखल झालेत, व्यासपीठावर बसले देखील आहेत। ईव्हीएम हटाव देश बचाव असा बॅनर व्यासपीठावर लावण्यात आलेला आहे। जयंत पाटील त्यांच्याबरोबर दिसत आहेत। हे तेच गाव आहे जे गाव ईव्हीएम विरोधात उभं ठाकलेलं आहे। आंदोलन या गावातल्या आंदोलकांनी सुरू केलेलं आहे। बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशी मागणी मार्कडवाडीची आहे। विशेष अधिवेशनामध्ये काल जेव्हा विरोधक एकवटले त्यांनी कालच्या दिवशी शपथ घेतलेली नव्हती, आज ते शपथ घेतील। काल त्यांनी मार्कडवाडीचा जयघोष केला विधान भवन परिसरामध्ये। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी चंद्रकांत यांच्याकडून। चंद्रकांत, काय अपडेट? आता मार्कडवाडीमध्ये शरद पवार नंतर विजयदादा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सगळे माळशिरस तालुक्याचे प्रमुख नेतृत्व, नंतर जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष, रामहरी रुपनवर हे सगळे इथं आलेले आहेत। उत्तम जानकर आमदार आता निवडून आलेले आणि ज्यांनी आक्षेप घेतलाय या ईव्हीएमच्या मतदानाला, ही सगळी मंडळी स्टेजवर आहेत। विद्याताई चव्हाण आहेत, सचिन खरात आहेत, ही सगळी मंडळी आणि ग्रामस्थ मंडळी आहेत। आणि आता पवार साहेब ह्या ग्रामस्थांशी थेट संवाद साधणार आहेत। काय त्यांचं म्हणणं आहे ते जाणून घेणार आहेत। आता विद्यमान खासदार माड्याचे धैर्यशील मोहिते पाटील हे पण आलेले आहेत। आमदार उत्तम जानकर त्यांच्या बाजूला बसलेले। थोडक्यात राष्ट्रवादीनं हे जे गाव आहे मार्कडवाडी याला ईव्हीएम हटाव लढ्याचं किंवा चळवळीचं आंदोलन एक प्रमुख केंद्र बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। असं बैठक किंवा असं मेळावा हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल। पण दरम्यान आता काही रामसंस्थेचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी इथं येऊन ह्या सगळ्या कार्यक्रमाला विरोध नाही केला, पण एका अर्थाने आमचं बॅनर हटवू नका, आमचं जे आम्ही जे फडणवीसांचं अभिनंदनाचं बॅनर लावलंय मुख्यमंत्रीपदाचं, कारण आम्ही मतदान केलेलं फडणवीसांना हे जे दावा करतायत की गावात ईव्हीएमचा घोटाळा झाला वगैरे, आमचा अजिबात त्याला पाठिंबा नाही। आम्ही मतदान केलेलं आहे भाजपला आणि तेच मतदान आहे, त्यात कुठेही घोटाळा झालेला नाही असंही दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे। आणि जे दावा केला जातो की ग्रामस्थांची मागणी ईव्हीएम हटावची, तसं नाही, एका गटाची मागणी आहे असं त्या दोन स्थानिक कार्यकर्त्यांनी थोडक्यात गावात दोन गट समोर आले पाहायला मिळतंय। फरक यांचा कार्यक्रम असल्यामुळे जास्त आहे, त्यांचे 2-3 कार्यकर्ते होते, पण इथून पुढे आता राहुल गांधी येणारे सांगतात ते। हो चंद्रकांत, तुमचा आवाज आमच्यापर्यंत सलग पोहोचत नाहीये कारण आता व्यासपीठावर कार्यक्रम सुरू झालेला आहे। तुर्तास धन्यवाद चंद्रकांत माहिती दिल्याबद्दल। पण एक गोष्ट महत्त्वाची आपल्याला लक्षात घ्यावी लागेल। एका बाजूला मवियाचे जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांनी काल शपथ घेतली नाही, आज ते शपथ घेतील, पण काल त्यांनी निषेध नोंदवला। हे एका स्तरावर सुरू आहे विरोधाचं आंदोलन, आणि दुसरीकडे शरद पवार आज मार्कडवाडीमध्ये पोहोचलेले आहेत। नानासाहेब